नमस्कार. विशेष संवर्ग भाग 1 मधून फॉर्म भरताना काही आपल्या शिक्षक बांधवांच्या समस्या येत होत्या. त्या संदर्भात थोडक्यात एक व्हिडिओ बनवत आहे की विशेष संवर्ग फॉर्म 1 भरताना आपण लॉग इन केल्यानंतर मराठी भाषा एकदा सिलेक्ट करून घ्यायची. जिल्हांतर्गतमध्ये जायचं. अर्जमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी विशेष संवर्ग भाग 1 अर्ज करा हा जो उजव्या हाताला आपल्याला टॅब दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा. त्या ठिकाणी अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाईल ही एक आपल्यासाठी एक अट आहे आणि तो राऊंड टप्पा क्रमांक 7 होणार आहे. ही एक त्यांची सूचना आहे, ती आपल्याला मान्य करायची आहे आणि ती मान्य करून पुढे जायचं आहे. त्या ठिकाणी आपलं नाव, शालार्थ ID आणि सध्याच्या शाळेचा UID दिसेल. खाली तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का हा ड्रॉपडाऊन आपण पाहायचा आणि आपल्याला जर सध्याची शाळा जर सुटेबल असेल तर आपल्याला बदलीतून सूट घ्यायची असेल तर आपण बदलीतून सूट घेऊया. त्या ठिकाणी यस म्हणायचं. आणि जर आपल्याला सध्याची शाळेतून बदली करून घ्यायची असेल, आपल्याला दुसऱ्या शाळेवर जायचं असेल तर तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का या ठिकाणी आपल्याला नो करावे लागणार आहे. म्हणून यस आणि नो ह्या पर्यायांमध्ये गफलत करू नका. तुम्हाला बदली करून जायचे असेल तर नो म्हणा आणि बदली करून न जाता तुम्हाला आहे त्या शाळेवर राहायचं असेल तर यस म्हणा. आणि दोन्हीपैकी कोणताही पर्याय सिलेक्ट केला तरी खाली मात्र एकच प्रोसेस आहे. विशेष संवर्गाचा भाग 1 प्रकार निवडा. त्याच्यामध्ये सेल्फ आणि स्पाऊस याच्यामध्ये शासन निर्णयात 1 ते 14 जे मुद्दे आहेत ते सेल्फसाठी आहेत आणि 15 ते 20 हे जे मुद्दे आहेत हे स्पाऊससाठी आहेत, आपल्या जोडीदारासाठी आहेत. तर समजा एखादा व्यक्ती, मी तर कोणत्या संवर्गात नाही, एक डेमोसाठी व्हिडिओ बनवत आहे. मी सेल्फ निवडला, सेल्फमधला कुठलाही एक निवडला. समजा मी दिव्यांग या सगळे धरून हा निवडला, 2 क्रमांकाचा निवडला. तर ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फॉर्म सबमिट करायचा आहे. आता हे झाल्यानंतर आपण फक्त फॉर्म सबमिट करायचा. पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला OTP पाठवायचा आहे पुढच्या पेजवर आणि OTP टाकून फॉर्म पुन्हा एकदा सबमिट करायचा आहे आणि तुमची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आता काही लोकांच्या अडचणी अशा आहेत की आम्हाला बदलीतून सूट घ्यायची आहे, बदलीतून आम्हाला फॉर्म भरायचा आहे, मात्र 4च पर्याय भरायचे आहेत आणि त्या 4 पर्यायातले जर आम्हाला शाळा मिळाली नाही तर आमचं काय होईल. तर तुम्ही जर बदलीतून सूट न घेता फॉर्म भरण्याचा ऑप्शन निवडला आणि 4च पर्याय भरले, मात्र तुम्ही जर बदली पात्र असाल, इलिजिबल असाल तर तुम्हाला 4 पर्यायामधून न मिळाल्यामुळे तुम्ही पुढच्या 4थ्या टप्पा म्हणजे जो बदली पात्राचा राऊंड होणार आहे संवर्ग 4चा, त्या राऊंडमध्ये तुम्हाला पुन्हा फॉर्म भरायची वेळ येईल आणि त्याच्यातून जर तुम्ही फॉर्म भरला नाही तर तुम्ही विस्थापित राऊंडमध्ये जाल. बऱ्याच जणांचं म्हणणं येतं की आम्ही जर याच्यातून फॉर्म भरला नाही तर आम्ही डायरेक्ट विस्थापित होऊ का. तर तसं होणार नाही. आणि जर तुम्ही बदली पात्र नसाल, समजा तुम्ही बदली पात्र नसाल तर तुम्ही कोणत्याही पुढच्या राऊंडमध्ये जाणार नाहीत. मात्र आणखीन एक काळजी घ्या की तुम्ही जर बदलीसाठी होकार दिला आणि 2च पर्याय भरले समजा आणि तुम्हाला ते 2 पर्याय भेटले नाही तर तुम्ही सगळ्यात शेवटचा जो टप्पा क्रमांक 7 आहे त्याच्यामध्ये जाऊ शकता. आणि आणखीन एक दुसरी एक दक्षता घ्या की जे लोक बदली पात्रही नाहीत आणि सध्याच्या शाळेवर त्यांना 5 वर्ष झालेले नाहीत त्याच्यामुळे ते बदली पात्र नाहीत आणि सध्याच्या शाळेवर त्यांची सोय पण आहे, तिथं सुटेबल पण आहे, पण अशा लोकांचं म्हणणं येतं की आम्ही बदली प्रक्रियेत काही करायचं आहे का. तर अशा लोकांना मला एक सांगायचं आहे की जर तुमचं वय साधारण किंवा सेवा त्या एक अवघड क्षेत्राची एक डिफिकल्ट एरिया लिस्ट लागली होती पहा, त्याच्यामध्ये जर तुमचं नाव वरच्या टॉप 100मध्ये जर असेल तर तुम्ही फॉर्ममध्ये या बदली प्रक्रियेत सहभागी होऊन तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का आता तिथे यस निवडलं पाहिजे. याच्यासाठी निवडलं पाहिजे की तुम्ही जर आजच तुम्हाला सूट मागून ठेवली तर तुम्ही त्या पुढच्या प्रक्रियेतून आपोआप गळून जाल, म्हणजे तुम्ही त्या प्रक्रियेतून वगळले जाल. म्हणून तुम्हाला तो ऑप्शन भरणे गरजेचे आहे. हे तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला भरायचा की नाही भरायचा. आणि फारच ज्युनियर लोक असतील तर त्यांनी नाही भरला तरी काही आवश्यकता नाही, कारण की इतक्या खाली तो डिफिकल्ट एरिया, समजा जर अवघड क्षेत्रातल्या काही जागा रिक्त राहिल्या तर समजा एखाद्याचा नंबर त्या डिफिकल्ट एरिया लिस्टमध्ये 1000 आहे, 1500 आहे, 2000 आहे, त्यांच्यापर्यंत ती वेळ येणारच नाही. परंतु संवर्ग 1मध्ये जर आहात तुम्ही आणि तुमच्याकडे संधी आहे तर तुम्ही त्या संधीचा लाभ घेतला पाहिजे. भले तुम्हाला सध्याच्या शाळेवर 2 वर्ष हो, 3 वर्ष हो, 4 वर्ष हो किंवा 2 महिने जरी झालेले असेल तुम्हाला सध्याच्या शाळेवरती, तरी तुम्ही या प्रक्रियेत सहभागी होऊन शक्यतोवर
बदली प्रक्रियेतून सूट घेऊन टाकावी, जेणेकरून तुम्ही त्या डिफिकल्ट एरिया राऊंडमध्ये जाणार नाही, टप्पा क्रमांक 7मध्ये जाणार नाहीत. याची सगळ्यांनी काळजी घ्यावी. हे एक आपल्याला या ठिकाणी आवाहन करायचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक काय होतं आहे अडचण, की सेल्फमध्ये निवडल्यानंतर बरेच जण काय करता येतं की ह्या ड्रॉपडाऊनमध्ये जेव्हा येतात भाग प्रकार निवडायला, तर इथं खाली पर्याय वाचतात आणि त्या पर्यायाचा असा अंक टाकतात, 6, 2, 3 असा अंक न टाकता त्या ड्रॉपडाऊनमधल्या त्या जो आपला प्रकार आहे त्याला आपल्याला ड्रॉपडाऊनमधून असं सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे ते पूर्ण दिसलं पाहिजे तिथे, आणि मग सबमिट करायचं आहे. तर एवढ्या थोड्याशा सूचना होत्या, याची सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि त्याच्यानंतर अर्ज आपला सबमिट करावा. धन्यवाद.